नमस्कार मित्रांनो, मी तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकारी राजकुमार शिंदे आपल्या राजकुमार शिंदे यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर आपल्या भेटीला आलोय त्याबद्दल क्षमा मागतो. अ, ग्राम महसूल अधिकारी तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे. तर विषय असा आहे की 2-3 महिन्यापाठीमागे एक जी आर आला होता आणि त्या जी आर नुसार तलाठी या संवर्गाचं नाव बदलून ग्राम महसूल अधिकारी असं केलंय. तर आता जी येणारी भरती होणार आहे ती ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची भरती होणार आहे. तलाठी या टायटलनं ती भरती होणार नाही आहे. तर त्यामुळं आता आपण सगळ्यांनी बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल तर तलाठी या पदाऐवजी ग्राम महसूल अधिकारी हा शब्द वापरा. सोबतच कोतवाल या संवर्गाचं नाव बदलून महसूल सेवक असं नाव त्यांचं केलं. तर तो तो जी आर होता. विषय असा आहे, आपण जो आजचा व्हिडिओ बनवायला आलो त्या व्हिडिओचा पर्पज असा आहे की आठवड्या पाठीमागे एका न्यूज पेपरला एक बातमी आली होती आणि त्या बातमीनुसार 2471 रिक्त पदाशी संबंधित हाच ते टायटल होतं. याच्यावर बऱ्याच जणांचे व्हिडिओ आले, भरती कधी होणार आहे काय होणार आहे. ते व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच मुलांचे मलाही फोन आले की सर भरती कधी होणार आहे, तुम्ही सध्या आता तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकारी आहात, तर त्यामुळं खात्रीची बातमी सांगा अशा अर्थानं. तर बघा, खात्रीची बातमी अशा अर्थाने मी सांगत नाही, मी तुम्हाला एक प्रोसेस सांगायला लावलोय. भरती कधी होणार आहे याचा विचार तुम्ही करा. हे सांगण्याचं कारण असं आहे की कंबाईन समोर आल्या आणि कंबाईनचा अभ्यास फोकसली करणारी जी जुनी मुलं आहेत ती फोकसली करायला ती डायव्हर्ट होत नाही आहेत. जे आता 1-2 वर्ष झाला अभ्यास करायला पाठीमागच्या तलाठी भरतीपासून किंवा सरळ सेवावरून शिफ्ट होऊन इकडं कंबाईनकडे आलेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आपण. बघा, एखादी जाहिरात किंवा एखादी भरती करताना एक प्रशासकीय प्रोसेस काय असते. तर निवड समिती त्यांच्या खालच्या ज्या शाखा आहेत, म्हणजे आता आपण ग्राम महसूल अधिकारी या पदाचंच घ्या किंवा तलाठी या पदाचं घ्या, तर प्रांत ऑफिसला म्हणजे एस डी ऑफिसला एक पत्र जाईल. ते पत्र तहसील ऑफिसला येईल. तिथून एकूण रिक्त पदाची माहिती गोळा केली जाईल. रिक्त साह्यांची माहिती गोळा केली जाईल. रिक्त साह्याची माहिती घेतल्यानंतर त्याच्या मग 70% 80% जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार मग किती पदं भरायचे आहेत आपणाला, एकूण रिक्त पदाच्या किती पदं भरायचे आहेत त्याचे एक फ्रेमवर्क बनलं. तो सगळा फ्रेमवर्क त्या कॅटेगरी वाईज करायसाठी त्याला एक बिंदू नामावली म्हणून एक पद्धत असते कॅटेगरी वाईज. तर त्या कॅटेगरी वाईज किंवा रिक्त पदाचे ते जे फॉर्मॅट आहे आरक्षणाचा, त्या आरक्षणाच्या फॉर्मॅटमध्ये बसवलं जाईल आणि त्याच्यानंतर मग त्याची मंजुरी घेतल्यानंतर मग जाहिरात प्रसिद्ध होत असते. आणि फक्त हे एका जिल्ह्याचं होत नसते, तर हे सगळं सोबत सगळ्या जिल्ह्यांचं झाल्यानंतर मग त्या 4-5 दिवसाच्या फरकानं सगळ्या जिल्ह्यांची जाहिरात पडत असत्या. तर त्यामुळं ही प्रोसेस अशी पटकन होणारी नाही आहे आणि आता सध्या अशी कुठलीच प्रोसेस चालू नाही. सध्या प्रशासनात अशी कोणतीच प्रोसेस चालू नाही, त्यामुळं भरती येण्याची शक्यता लवकर नाही आहे. म्हणजे ह्या 4-5 महिन्यात तर अपेक्षित नाही आहे. हा पहिला अँगल झाला, अप्रोच झाला. दुसरा अँगल आणि अप्रोच सांगतो तुम्हाला. आता सध्या महानगरपालिका निवडणूक लागण्याची शक्यता आहे. सोबतच जिल्हा परिषद पंचायत समिती यांची निवडणूक, कारण त्यांचा कालावधी संपलाय, त्यांची निवडणूक लागण्याच्या शक्यता आहेत. या सगळ्या शक्यता असल्यामुळं कारण त्यांचं कालावधी 5 वर्षाचं संपत आलं, त्या सगळ्या असल्यामुळं येणाऱ्या महिन्यात 2 महिन्यात किंवा येणाऱ्या ह्या 2-3 महिन्याच्या काळात या 2-3 निवडणुका सध्या प्रस्तावित आहेत. ह्या सगळ्या निवडणुका असल्यामुळं आणि या सगळ्या निवडणुकाचा जो कामाचा व्याप आहे तो महसूल डिपार्टमेंटवर असतोय बऱ्यापैकी. जो बॅकग्राऊंडचं काम असते ते सगळं महसूल डिपार्टमेंटकडं माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या त्या अंडरमध्ये ते सगळं काम होत असते. त्यामुळं हे सगळं काम आणि त्यात मग ती भरती असं दोन्ही होणार नाही आहे, कॉम्बिनेशन होत नसते. त्यामुळं येणाऱ्या 4-5 महिन्यात तर जाहिरात येईल अशी अपेक्षा नाही. मग हा व्हिडिओ किंवा हे जी बातमी आहे त्यानुसार कंबाईन सध्या फोकस आहे. ज्यांनी कंबाईनचा फॉर्म भरला आहे त्यांनी कंबाईनचा फोकस काढून इकडं या जाहिरातीकडं आणि या पॉलिसीकडे लक्ष देऊ नका. सध्या फोकसली कंबाईन करा. बाकीच्या बऱ्याच एक्झाम सध्या तोंडावर आहेत, तर त्या एक्झामवर फोकस करा. याचा जर स्पेशल अभ्यास करणारी मुलं असतील, ज्यांना फक्त तलाठीच व्हायचं आहे किंवा ग्राम महसूल अधिकारीच व्हायचं आहे, त्यांच्यासाठी ठीक आहे. पण जाहिरात तर येणार आहे, रिक्त जागा भरल्या जातील, कारण
2-3 वर्षापेक्षा जास्त काळ चालत नसते. जेवढे भरले जातात त्याच्या कितीतरी त्या प्रमाणातच निवृत्त पण होत असतात अधिकारी. त्यामुळं भरती तर नक्कीच होईल. फक्त 4 महिने 5 महिने असा कालावधी तुम्ही डिसाईड करून बाकीचा फोकस इकडं घेऊ नका. कंबाईनवर फोकस करा. सध्या कंबाईनचा मेरिट कमी लागण्याची शक्यता या अर्थानं आहे. आणि हे स्टेटमेंट मी जबाबदारीने तुमच्यासाठी का वापरतोय बघा. कारण बऱ्यापैकी मुलांचा विषय असा झाला होता की 40-45 म्हणजे काही जणांना 70पर्यंत 70च्या पुढं अटेम्प्ट नेता येत नाही, हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होता. आणि काही मुलांचा प्रॉब्लेम असा आहे की विज्ञानाला स्कोर येत नाही आहे किंवा गणित बुद्धिमत्तेला स्कोर येत नाही. ती 40-42च्या दरम्यान अशी अडकून पडायची मुलं. तर थोडंसं जोर लावा. यावेळी मेरिट कमी लागण्याची शक्यता आहे. म्हणजे कॉम्पिटिशन नाही असं नाही, तर संयुक्त मेरिट असल्यामुळं तो रेशो डायवर्ट होतोय. याच्या अगोदर कसं होतं की एस टी आयच्या जागा कमी असायच्या आणि जागा कमी असल्यामुळं मग जो एक क्रीम मधला जो स्कोर आहे म्हणजे 54-55 तिथं मेरिट अडकून राहायचं. तर आता तसं नाही होणार. संयुक्त मेरिट असल्यामुळं आणि जागा डायवर्ट झाल्यामुळं बच्या, तर त्याचं मेरिट ॲव्हरेजली कमी येईल. म्हणजे पी एस आयच्या मेरिटपेक्षा थोडं जास्त आणि एस टी आयच्या आणि ए एस ओच्या मेरिटच्या मधात, असं हा माझा पर्सनल अंदाज आहे. कारण संयुक्त मेरिट असल्यामुळं. तर त्यामुळं जे याच्या अगोदर जे काठावर असायचे त्यांचं बसण्याचं हो पाहिजे. शेवटी बघा, आपण बेरोजगार आहे, तर बेरोजगार असल्यामुळे काय असते, आली आली भरती कोण काम करत असते, कोण कुठंतरी जॉबला असते. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की कोणी जॉब सोडून कोणतीच गोष्ट करू नका. इकडं जॉब कंटिन्युअसली करत, कारण अस्थिरता अशा असत्या की आपल्याला काही करायला भाग पडत्या. त्यामुळे तो एक विषय फोकसली लक्षात ठेवा आणि या बातमी म्हणूनच बघा. कारण ती रिक्त पदाची दिलेली बातमी ही जाहिरात नाही आहे. येईल जाहिरात इलेक्शन आणि हे बाकी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर. तर मला जे पर्सनल कॉल आले होते त्यांना मी सांगितलंच पर्सनल लेवलवर, आणि सगळ्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा या अर्थाने मी हा व्हिडिओ बनवला. आपण याच्या पुढचा एक मी व्हिडिओ बनवणार आहे. जर तो प्रॉब्लेम सगळ्यांना असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. कंबाईनचा पेपर तोंडावर झाला आहे, 20-25 दिवस पेपर राहिला आहे. तर ज्यांचा अटेम्प्ट पूर्ण होत नाही आहे त्यांच्यासाठी आपण एक अटेम्प्ट कसा वाढवायचा याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. 20-25 दिवसात तुम्ही प्रयत्न करून बघा मी सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनं. पण त्यासाठी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बघणाऱ्यांना जर असा हा प्रॉब्लेम आपल्या मित्रांचा असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि मला कमेंट करायला सांगा. जर कमेंट जास्त आल्या, जर हा खरंच सगळ्यांचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू. कारण हा प्रॉब्लेम सुरुवातीच्या अभ्यासाच्या काळात माझा पर्सनली होता, म्हणून सांगतोय. धन्यवाद. याच्या पाठीमागच्या सगळ्या व्हिडिओनं तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद, आणि याच्या पुढच्या द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. मी थांबतो.